शिव मॅडमने अथक असे परिश्रम घेऊन सर्वांना शिस्त लय काय असते हे सांगितलेलं आहे आणि अल्पवधीतच त्यांनी एक अशा मॅडमसाठी उद्घाटन त्यांच्या हस्ते होते. मला अभिमान आहे त्यांच्या कार्याचा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होता एकदा मी त्यांना विनंती करतो आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते माननीय बनसोड सर, माननीय सरदार सर, माननीय अवधूत गंजेवार सर, सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे इथं औपचारिक उद्घाटन होत आहे. आणि लागलीच आपण सुरेश फौजी रिटायर फौजी सुरेश पितळे रिटायर फौजी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. गजानन भाऊ निधी घेऊन जावं जरंगदे बचत सोडायला. त्याच नंतर आता हॅलो करतो आपल्या वेळेनुसार आम्हाला थोडा वेळ द्यावा आमच्या बालकाचा आमच्या दिवे. आणि आता सादर होणार आहे जेवढा निवासी आपण विद्यालय बाराळी. चला जेजुरीला जाऊ आणि तयार राहायचे 4 नंबर निवासी आंध्र विद्यालय वसई यांनी. मी त्यांच्याबरोबर डान्स केला ढॅमसा. मला काहीच माहित नव्हतं. देवा 11 रुपये ठेवा. आणि लता शिंदे कदम मॅडम जगदीश कदमची शाळा संगीत प्रथम 5 द्वितीय 2 पदक एकूण 7. प्रथम त्यांना 5 मिळाले. लवकर त्यांनी यायचं इथे आणि त्यांची ती त्यानंतर प्रताप मालपाणी हे करणार नाही थोड्या वेळातच डिक्लेअर होईल तो. तर प्रथम 12 द्वितीय 7 तृतीय 4 एकूण 23. घ्या ना लवकर घ्या ना. पुढचा प्रवर्ग आलाय मूकबधीर प्रवर्ग. श्री रामप्रताप मालपाणी मूकबधीर विद्यालयाला गेलेले. शेवट संपली स्पेस इकडे समोर बघा. दीपक कदम अंध विद्यालयाचं तुम्ही प्रतिनिधी घ्या. तुम्ही शेअरअप करा. हा लोह्याची आणि ज्या स्पर्धेचा निकाल जी उत्कंठा प्रतीक्षा कोणाला तरी समोर बघा ना सर. हा तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि खरंच डॉक्टर जेठवाणी म्हणाला तसं स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही आज जे केलंय ते अजिबात सोपं नाही आणि बघण्याचं भाग्य आमच्यासारख्यांना लाभलं. इथेच मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांचंच खूप मनापासून अभिनंदन. सादर करणारे शेतकरी नृत्य आणि 4 नंबरचा परफॉर्मन्स देव हल्हारीला पाहू देव हल्हारीला पाहू आपण दोघं जोड जोडलं आपण दोघं जोड जोडलं केलं भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ. फ्री सादरीकरण आमच्या सप्तरंगमध्ये होणार आहे. या वर्षीच्या सप्तरंग 2026 मध्ये ही 5 गटातले प्रथम येणाऱ्यांना आपण संधी देऊया आणि समाज कल्याणच्या वतीने तो कार्यक्रम आम्ही तृतीयपंथ्यांना ठेवून ठेवणं सोपं नाही. आणि एवढं मोठं हे
वयाचे 35 वर्ष नोकरी करणं हे सोपं नाही. विज्ञान क्षेत्रात काम करणं अतिशय अवघड आहे आणि त्यातल्या त्यात मल्टीमीडिया क्षेत्रामध्ये काम करून ते एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. कदाचित आपण त्यांना पुढच्या वर्षी पाहुणे कलाकार म्हणून बोलू, परंतु त्यांच्या हक्काचा जो मंच होता ते यावर्षी संपणार आहे. আমি যে তোমার, শুধু যে তোমার, আমি যে তোমার. मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन. लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके आ, कतार लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके आ, अच्छा. Bak
क्या बात है. सदा से ही भागता आ रहा है। इसी अभिलाषा में मनुष्य ने उत्तरों शाम हुई के घर वही उजड़ते देखा है। अरे बनती नहीं है बात झगड़े से कभी यारो, बनते बनते बात को बिगड़ते देखा है। अरे हम पंछी एक डाल के हम पंछी एक डाल के होए संग संग डोले जे संग संग डोले, संग संग डोले जे संग संग डोले। बोली अपनी अपनी बोले, बोली अपनी अपनी बोले, जी बोले। हाँ संग संग डोले ये संग संग डोले। हम पंछी एक डाल के ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का। देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना। चाहती हीरों की, यहाँ भोली शक्ले हीरों की। यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मस्ती में मस्ती है घूमने। चापाओं में पायल, हाथ में कंगन, चापाओं में पायल, हाथ में कंगन, हो माथे पे बिंदिया। It happens only in India. It happens only in India. एप्रिलमध्ये 16 मृत्यू होत आहेत. कदाचित आपण त्यांना पुढच्या वर्षी पाहुणे कलाकार म्हणून बोलू, परंतु त्यांच्या हक्काचा जो मंच होता ते यावर्षी संपणार आहे. दीपक कदम अंध विद्यालयाचं तुम्ही प्रतिनिधी घ्या. तुम्ही चेअरअप करा. हा लोहायची. आणि ज्या स्पर्धेचा निकाल, जी उत्कंठा प्रतीक्षा कोणाला तरी समोर बघा ना सर. हा तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि खरंच डॉक्टर जेठवाणी म्हणाले तसं स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुम्ही आज जे केलंय ते अजिबात सोपं नाही. आणि बघण्याचं भाग्य आमच्यासारख्यांना लाभलं. इथेच मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांचंच खूप मनापासून अभिनंदन. बसंती झूला, मेरा रंग दे बसंती झूला।
सर्वांना नमस्कार. आज आपण जिल्ह्यामध्ये 2 दिवस दिव्यांगाचा स्पोर्ट्स आणि कल्चरल प्रोग्राम आपण ठेवण्यात आले. आज आम्ही आता 4-5 सादरीकरण आपण पाहिलं आहे. सर्वात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुला सादरीकरण करतात आणि आपला हे एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे की त्यांना जेवढं होऊ शके तेवढं आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि मी सर्व आपल्या नागरिकांनासुद्धा आवाहन करते की आपल्याकडे जर वेळ असेल त्या संध्याकाळी 6पर्यंत आपल्याकडे वेळ आहेत, आपण येऊन त्या मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि नॉट जस्ट टुडे एका दिवसासाठी नाही, प्रत्येक दिवस त्यांच्या समोर जे कोणी दिव्यांग येतील त्यांना प्रोत्साहन द्यावी, त्यांचा कला पाहावी. आपण जर पाहिलं ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी प्रत्येकांचा जे कला प्रदर्शन करायची पद्धत आहे हे खूप सुंदर आहे आणि दर दिवससुद्धा आपल्याकडे जेव्हा हे आपल्याकडे येतात त्यांना सुविधा चांगला मिळावी हे आपल्या हातात आहेत आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावे. त्याचा संदेश काय असणार आहे दिव्यांगांसाठी? दिव्यांगांसाठी आपण मला वाटतं की आपल्याला जसं काही बोलायचं गरज नाही, कारण त्यांच्या जे क्षमता आज आम्ही पाहिलं आणि त्यांच्या जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते अत्यंत खूप सुंदर आहेत. मी जेव्हा लहान होते त्यावेळीसुद्धा मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि यांनी माझा असं विनंती आहे की सर्वात जास्त शासनाचे जे काही स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस तुमच्यामध्ये राहावी आणि अधिकाऱ्यांसोबत बोलावी आणि तुमच्यासाठी जे काही शासन देतं ते हक्काप्रमाणे तुम्ही घ्यावे. सर्व मुख्याध्यापक कर्मचारी सर्वात महत्त्वाचं ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता असे आपले सहभागी स्पर्धक. खरं तर हा परिवार आहे आमचा दिव्यांग कला विभाग, हा आमचा एक परिवार आहे. साधारणतः 3 महिन्यापासून ह्या परिवाराशी मी परिवारामध्ये खाजगी शाळा असो, सेल्फ फायनान्स शाळा असो, सर्व शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. आजची ही स्पर्धा तुमच्यामध्ये नसून जर सेल्फ फायनान्स शाळा कोणतीही सेल्फ फायनान्स शाळा घ्या, त्या शाळेशी जर तुमची स्पर्धा लावली तर नक्कीच मी सांगतो आपलाच नंबर पहिला येईल. आपल्या दिव्यांगांचं एवढं छान सादरीकरण सर्व शाळेने केलेले आहेत. खरं तर आज जे काही 57 सादरीकरण झाले सर्व हे विजेचे, कारण की आपल्या शरीरावर जे मर्यादा आहेत शरीराच्या त्याला मात करून यामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे प्रत्येक शाळा ही आज विजेती आहे. हे नंबर एक फॉर्मॅलिटी आहे, पण विजेते सर्व शाळा विजेते आहेत. आणि माझ्यासोबत आम्ही मागच्या 1 महिन्यापासून मला आठवते आम्ही पहिली बैठक ही साधारणतः 35 दिवस झाले. पहिली बैठक सर्व मुख्याध्यापकाची घेऊन 35 ते 40 दिवस झाले. त्या पहिल्या बैठकीतच मी ओळखलं की आपला हा कार्यक्रम क्रीडा स्पर्धा असो की सांस्कृतिक कार्यक्रम खूपच छान होणार, कारण की सर्व मुख्याध्यापकांकडून जो रिस्पॉन्स आला तो अतिशय छान होता. त्यानंतर आम्ही 2 बैठका घेतल्या, परंतु हे जे कार्यक्रम आहेत त्यात जो कोरिओग्राफर आहेत, ज्या शिक्षकांनी ह्या अंध मतिमंद अस्थिव्यांग ह्या सर्व विद्यार्थ्यांकडून हे जे सादरीकरण करून घेतले, खरंच त्यांचं मनावर तेवढं कौतुक कमी आहे. त्यामुळे आज येथे उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक ह्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद करतो, कारण की या मुलांना तुम्ही आज उपस्थित राहून या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. हे प्रोत्साहन त्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.